चिंगरूबाच्या माळावर मी कशाला जाईल, आणि ते इतक्या रात्री? नाही, शक्यच नाही. पण तुला असं का वाटलं? नाही नाही, उगा मनात आलं म्हणून. काय बाय घडतंय ना अलीकडं. काही नाही, तुम्ही काळजी घ्या. काल रातच्याला तुम्हाला कसला त्रास झाला होता का? तुम्ही चिंगरूबाच्या माळावर गेलता? काल मला जो त्रास झाला तो बाबाजींच्या मुळेच असेल का? दिगुशेठ, तुमच्याकडे एक विनंती करायला आलोय. मनोरमाबाई कुठे आहेत? एवढं काय बोलायचंय पाटील? तुम्ही आमच्याशी बोलू शकता. तसं नव्हे, ते मोठ्या मालकीनबाईंनी होकार दिल्यावरच समज घडेल नव, म्हणून विचारलं. ह्या का आल्या? राम राम. राम राम. काय काम काढलं पाटील? नाही, ते सकुताईंच्या माहेरकडची मंडळी भेटली होती. आता त्यांच्याकडून कळलं की तुमच्या सुनबाई म्हणजे सकुताई हो उत्तम कीर्तन करतात म्हण. अहो काय तुम्ही तुमच्याच सुनेचे गुण झाकून ठेवलेत. ते गावासमोर येऊन दिले असते तर काय कोणी तुम्हाला नावं ठेवली असती वय की आपल्याच सुनेपुढे पंचारती ओवाळतात म्हणून? अहो नाही, कोण काही तसं बोलणार. अहो कीर्तनाला सखुताई उभ्या राहत आहेत म्हणून केवढी अभिमानाची गोष्ट आहे. गावात तसंही सकुताईंबद्दल लोकांच्या मनात लई आदर आहे बघा. आणि त्या दिवशी त्या नागावर बसून तळ्यातून वर आल्या तेव्हापासून तो आदर लई वाढलाय बघा. आणि आता त्या कीर्तन करतात असं समजल्यावर समद्यासनी लई आनंद झालाय. तर आता समद्यांच्या मनात असा विचार आला की सकुताईंच्या कीर्तनानं आपल्या गावाचा उद्धार होऊन जाऊ द्या. तुम्ही तर आनंदाने होत म्हणाल, हो की नाही? खरंय खरंय, योग्यच आहे हा विचार. अहो सकूचे वडील आहेत ना शिवप्पा, हा, ते उत्तम कीर्तनकार आहेत. म्हणजे तिच्या रक्तातच कीर्तन भरलेलं आहे. हो, काय मिली वेळ आले माझ्यावर. माझी सून काय आता हातात टाळ चिपळ्या घेऊन कीर्तन करेल? काय मग आहे ना मग परवानगी तुमची? थांबा ना, मी सकूलाच बोलावतो. काय रमाई? सखू सखू, ये सखू. अगं पाटील तुला आमंत्रण द्यायला आली आहेत. होय. नाही म्हणजे तुझ्या माहेरची काही मंडळींकडून तुझ्या कीर्तनाची कीर्ती ऐकली आहे त्यांनी, तेव्हा तुझं कीर्तन ठेवायचंय असं म्हणताय. मी कीर्तन म्हणजे अगं सखू, रमाईकडे काय बघतीये? चांगल्या कामासाठी रमाई कशाला नाही म्हणेल? आणि उलट तिची सून कीर्तन करणार याचा तिला अभिमानच वाटेल. काय रमाई? पाटील पाटील पाटील, हाव बाबाजींचा सेवक सध्या. अरे काय झालं? अहो त्याचं प्रेत वाडाला लटकलं आहे. काय?
पाटील पाटील ही आत्महत्या नाही बरं का, हा खून आहे खून. आणि ते बघा ना, बघा बघा, अहो रांगोळीवर काय लिहिलंय बघा. अरे मला विचारा ना, मी सांगतो. या रांगोळीमध्ये सूचक कोण आहेत? हा बघा, लाल कुंकवासारखा गोल आहे. सगळ्यांचा हिशोब चुकता करणार, एकेकाला संपवणार आहे ना. हो हो हो. आणि त्यावर नद आहे की नाही? हा म्हणजे हे काम करणारी कोणीतरी स्त्री आहे, कोणीतरी स्त्री आहे. जी नद घालते, जी नद घालते. बापरे बाई, मग मी सांगतो ना, चेटकीन पण न घालता, पण न घालता. आणि मला सांगा, एखादा पुरुष कशाला रांगोळी घालेल? आणि किती सफाईने रांगोळी काढलेली आहे, हे काय पुरुषाला जमणार आहे? सगळ्यांचा हिशेब चुकता करणार, एकेकाला संपवणार. नाही, ही जी खून करणारी व्यक्ती आहे ना, ती स्त्री आहे. ती म्हणते की सगळ्यांचा हिशोब चुकता करणार. वहिनी, पहिला बळी कोणाचा गेला माहिती आहे ना? बाबाजींच्या सेवकाचा. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे, म्हणजे ही जी व्यक्ती आहे ती बाबाजींशी वैर धरणारी आहे. गप्पा बसा, जास्त वटवट करू नका, नाही तर तुमच्यावरच येईल. जरा लांबच राहा तुम्ही. हो. पण हा सेवक माझा गुरुबंधू होता, बाबाजींचा शिष्य होता. कोण करतंय हे सगळं? कोण आहे बाबाजींचा शत्रू? मी सोडणार नाही त्याला. सखू, बाबाजींच्या सेवकाचा खून झालाय म्हणे, आणि म्हणतायत हा खून चेटकिणीनं केलाय. अगं, खाली रांगोळी काढले आणि त्यात नथ काढले खून म्हणून.